नवाब मलिकांमुळे महायुतीतून राष्ट्रवादी आऊट. मलिकांच्या नेतृत्वात एकत्र लढू शकत नाही. महायुतीच्या बैठकीनंतर आशिष शेलारांची घोषणा. मुंबईत नवाब मलिकांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीची बैठक सुरू. युती म्हणून लढायचं की पर्यायाचा विचार करायचा याबाबत चर्चा. तर महायुतीच्या बैठकीत राष्ट्रवादीला निमंत्रण नाही. शिंदेंची शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये बैठक संपन्न. भाजपकडून शिंदेंच्या शिवसेनेला देण्यात येणाऱ्या जागांपैकी 52 जागांवर चर्चा. शिवसेना मात्र 125 जागांसाठी आग्रही. विश्वसनीय सूत्रांची TV9 मराठीला माहिती. परवा वॉर्डनिहाय चर्चेनंतर जागा वाटप निश्चित होणार. भाजपचे 150+ नगरसेवक जिंकण्याचं उद्दिष्ट. 1 ते 2 दिवसात कोण किती जागा लढतील ते ठरवू. मुंबईचा महापौर मराठीच असेल. महायुतीच्या बैठकीनंतर आशिष शेलारांची प्रतिक्रिया. महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याच्या हालचाली सुरू. दोन्ही पक्षाकडून एकमेकांच्या नेत्यांना फोनाफोनी. ठाकरे बंधूंची मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती. काँग्रेस बाहेर. 1 ते 2 दिवसात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा होणार. पवारांच्या राष्ट्रवादीकडून पालिका निवडणुकीसाठी निरीक्षकांची नियुक्ती. सुप्रिया सुळेंकडे पुणे पालिका तर जयंत पाटलांकडे सांगली पालिकेचं निरीक्षकपद. युती आणि आघाड्यांबाबत आढावा घेऊन पवारांकडे अहवाल देणार. सूत्रांची माहिती. माझ्या राजकीय कारकिर्दीत शरद पवार पंतप्रधान व्हावेत असं स्वप्न बघितलं होतं. आताच्या घडीला पंतप्रधान म्हणून देवेंद्र फडणवीस शोभू शकतात. रामराजे नाईक निंबाळकरांच्या वक्तव्याची चर्चा. सदनिका घोटाळा प्रकरणी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाकडून 2 वर्षाच्या शिक्षेसह 50,000च्या दंडाची शिक्षा कायम. मंत्री गिरीश महाजनांनी नाशिक मनपाच्या उद्यान अधीक्षकांना फोनवरून सुनावलं. हिरावडी परिसरात वृक्ष लागवडीसाठी छोटे खड्डे केल्याने संताप. 2000 वृक्षांची लागवड केली जाणार. महाजनांची माहिती.